फोटो टाकतो बाहेर जाऊन देत दिसत नाही की लाईट लावू गई होय तर का आला दिसता होय होय नंतर करूया ना टाकणार तो रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि त्रिपुरी पौर्णिमा आज आणि त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आपण चालला आज रामेश्वर मंदिरामध्ये. म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा सण आपलं कसं साजरं केलं जाता तर तीच व्हिडिओ आज होणार. आमच्या इकडे बदामीच्या तिकडे चाललंय, पोर थांबले आहेत, गाडी येणंच जाणार आहेत. तर आता इकडे थांबलेले आहेत सगळे पोर, काळोख दिसता. तर मंडळी बदामीच्या इलय आणि पोर बसले सगळे. आता हेच पोर आपले जाणार मंदिरामध्ये रामेश्वरच्या. सगळे जेवून देऊन बसलेत, अर्धे गेले असतील. मुंबईवालो पण बाळा येलेलो आणि कोणा बहुतेक मंडळी गाडी काढणार सगळे, कारण टेम्पो विम्पो काय नसता. जो तो आपापल्या गाडीने चाललो. गेले अर्धे गेले त्याच करोक लागा, टेम्पोच घे. 10,000 रुपये द्यावा जाताना लॉस. अरे थांब पुसाकले याला माळी बिळी मोठेच आणलं ना. आई खाऊन पण काय रे डिक्की मार मोठीच माळ आणला नाही, म्हणजे देवळात नेऊसाठी स्पेशल माळी. तर मंडळ निघाला आता, अर्धे पोर गेले पुढे. आता इकडनं जाऊ आपल्या रामेश्वर मंदिराच्या इकडे जाऊ निघाला. तिकडे कोलवाडीपासून सर्व इलेच असतील आता, कारण जवळच आहे त्यांच्यासाठी. A few moments later. काय गेलो वारणात चालता म्हटलं खाली इलाव देवळाच्या इकडे. आता नुकतेच चालताव, खाली खाली चालत चाललाव. मागा बाहेरच रोग लागत आतमध्ये जाऊ काय हो. मंदिरातील मंदिरात इकडे सगळे इलेले आहेत आता. नाही मला चिमणी वार राहतो, चिमणी वार चिमणी वार राहतो. चल आतमध्ये पण मला लावतो. भरपूर मंडळी इलेले, चप्पल तर भरपूर आहे. जोरा मंडळी रामेश्वर मंदिराच्या इकडे इले सगळे बसलेत. आपल्या कोलवाडची मंडळीने हा एकत्र आत मंडळी आत विधी चालू होत. आपल्या वटणी इलेलो आपल्या गावकारात. तर त्रिपुरी पौर्णिमेची जो काही विधी आहे सर्व तो मंदिरामध्ये चालू आहे. मी आता आतमध्ये जात नाही. लवकर जातो.
1 hour later. काय दिसत नाही आज दिसत नाही की लाईट लावू गई होय तर का आला दिसता नाही करूया ना टाकणार तो मागे इलं होतं एकदा हा मागे इलं होतं होय टाकतो आमच्याकडे नंतर आपले कोलवाडचे सगळे इकडे पुजारे आणि आता त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त इलेले सगळे आपल्या देवळामध्ये रामेश्वरच्या आता विधी चालू आहे तिकडे तर बाकी सगळे फटाके वाजवटे थांबले होते हे फटाके वाले तिकडे उडव वाजतो एक लवकर लाल कलर तुझं पटू येत मग टीव्हीवर आता तू गेलास ना नेरवळा ढंगात टाकता गेल्या बसून काय ना म्हणजे इकडे विधी चालू आहे सर्व त्रिपुरी पौर्णिमेनिमित्तचो आता इकडे वरती चालले आणि त्याच्या वरती आपला ठेवतील कोहाळे असतात ती कोहाळे आता डायरेक्ट तिच्या वरती नेऊन ठेवणार कवलर पाहिजे मग आम्ही कुट्टी 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 आम्हाला सायकल पाहिजे आयता काय घेऊन आयता काय घेऊ नको मग ते ऍडव्हर्टाईज करतात की काय आयता घेऊ सगळे कोलवाडची मंडळी बाई ना जोरा तुम्ही लाव मोठा लाव बारका काय लावतो आयता काय तापवलं नाही वाटतं पाठीकडे पंथी लावून घेतला नाही सर्व
आज आहे. पालखीचं तुझं काम चालू आहे, कारण आता पालखी बाहेर काढणार आहेत. इकडे रामेश्वर देवाची पालखी बाहेर काढतील आता थोड्याच वेळात. बाकी त्रिपुरी पौर्णिमा झालेलो मंडळी बाहेर. उद्या बघूया, रात्री जाऊ तेव्हा. उद्या नाही संध्याकाळी दिसात, संध्याकाळी बनूक लागत ना. बनूक लागत ना, सकाळी भेटवता नाही वाटत. कोकणी वारी मंडळी पालखी बाहेर काढता जातात. आपले देव बाहेर पडलेले आहेत आणि इकडनं आता पालखी बाहेर घेतील. वाप नव्हता तरी म्हणतो. हायता लावणार कधी? कधी लावतात या? झाला ना या माई लावणार कधी? आता मग लावीत नाही की तो. काय गेला ना दुरच केला ना. याच्या आधी पेट उचलला मोठी ऐकू दिला. चढ कोणातर्फे माळ हा बाळा पुजारे. बाळा पुजारा मुंबई वाजो. पहिले सक्ती वाजून मोठी माळ आणलेला म्हटलं बाळा पुजारे गेलेलो आपल्या वाडीत सुद्धा बाळा पुजारे. म्हणजे बाळा पुजारे तर्फे माळ म्हणजे सुरेश पुजारे आपले पुजारवाडीतले तो जीला मुंबईकडनं गेलेलो तर त्यांनी माळ दिलेली आहे त्याच्यातर्फे. थांबती आता
थांबते आता हेच लावते ना. चल लवडो पड बुड उड संपणार ना बॉम्ब मुळे अडकली. लावला तिकडला लावला तर मंडळी पोहे आणि चुरम्याचा मिक्स प्रसादी भेटलेली आहे घेतला आपण आता. तर आता प्रसादी घेऊन झाल्यावर सगळे आता निघतील इकडनं. 15 minutes later. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि नुकतेच घरी गेलेलो आहे. अजून घरात पण गेलोय नाही, इकडे बाहेरच उभो आहे आणि व्हिडिओ संपूसाठी बदला थांबलाय. तर आजची व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. आपली टिपरी निमित्त रामेश्वर मंदिरामध्ये गेलं होतं. तर तिकडे म्हणजे टिपरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते आपल्या मंदिरामध्ये तर तुम्ही बघितला असाल. सर्व आपले गिरी आणि आपले कोलवाडीतले पुजारी मंडळी सर्व इले होते आपल्या देवळामध्ये आणि ती टिपरी पौर्णिमा साजरी केल्यानी पालखी सोहळा पण पार पाडल्यानी. तर शेवटला पालखीसुद्धा बाहेर काढलेली होती. फटाक्यांच्या आतिषबाजी सर्व मंदिरामध्ये होती, तुम्ही बघितलास. मंडळी आजची व्हिडिओ मी आता इकडेच थांबवत आहे, वाजले पण भरपूर आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. लवकर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.